श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे इंदिरा एकादशी. एकादशी पितृपक्षामध्ये आली आहे, त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व आहे. इंदिरा एकादशी केल्याने कुटुंबातील 7 पिढ्या एकत्र येतात, कुटुंबात आनंद कायम राहतो. इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते असे मानले जाते की या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गाचा मार्ग देखील खुला होतो. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावशाली ठरतात. आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होते, तसेच त्यांना सद्गती मिळते. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतेही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं. पण जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण कोणतेही काम करायला घ्या, त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे निर्माण होतात. मुलाची पाहिजे तशी प्रगती होत नाही, तसेच विवाह वेळेवरती जुळून येत नाही, तसेच संतान प्राप्ती होत नाही. अनेक समस्या आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यासाठी आपण असेच काही सेवा आणि उपाय पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. 28 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार अश्विन कृष्ण एकादशी तिथी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 1:20 सुरू होईल आणि 28 सप्टेंबरला दुपारी 2:49 राहील. तर आपल्याला उद्या तिथीनुसार एकादशी ही 28 ऑक्टोबरला म्हणजे उद्या साजरी करायची आहे. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत असते. आता उद्या दान करणे याला खूप महत्त्व आहे. आता उद्या दान आपल्याला मातीचं एक पाण्याचं मडकं कुणाला तरी दान करायचं आहे. मग अगदी तुम्हाला कुणाला दान करणे शक्य नसेल तर मंदिरामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचं मडकं हे दान करू शकता. माठ देखील बोलतात, पण त्यामध्ये आपण थोडंसं पाणी भरायचं आहे आणि ते अगदी मंदिरामध्ये ठेवून आला तरी पण चालेल. अगदी छोटा असू दे मोठा असू दे, तुमच्या कृतीनुसार तुम्हाला जमेल तसं माठाचा हा उद्या दान करायचा आहे. त्यामध्ये पाणी टाकून तुम्ही दान करू शकता, किंवा एखादी व्यक्ती असेल किंवा गरीब गरजू व्यक्ती असेल त्या व्यक्तीला देखील तुम्ही पाण्याचा माठ दान केलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांना सद्गती मिळते, त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो. म्हणून इंदिरा एकादशीच्या दिवशी अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हे माठाचे दान केले तरी पण चालेल. पण शक्यतो ज्या काही वडीलधारी व्यक्ती आहेत, मग आजी असतील आजोबा असतील, त्यांनी हा उपाय करावा. फक्त मासिक धर्म असेल तुटक असेल तर हा या काळामध्ये आपल्याला उपाय करता येणार नाही. आता या एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करणे देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही मंदिरामध्ये देखील काळे तीळ हे दान करू शकता. धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात. पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता, पण काळ्या तिळाचे दान करणे अधिक शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्ती होते, सद्गती प्राप्त होते. जर ते भटकत असतील तर त्यांना देखील मुक्ती मिळते. जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसाच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे. यामुळे देखील आपल्याला मोठातील मोठा पितृदोष देखील दूर होतो. काळ्या तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो. काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो. काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असते मानले जाते. पितृपक्षात पडणाऱ्या इंदिरा एकादशीला भगवान विष्णूंना काळे तीळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात. अगदी तुम्ही 1 वाटीभर किंवा मूठभर काळे तीळ जरी भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये दान केले, नुसते मंदिरामध्ये ठेवून आले तरी पण आपल्या आयुष्यात त्यांचा भरपूर बदल हा तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे आपले पितरे आपल्याला आशीर्वाद देत असतात. शनी सूर्यांना काळ्या तिळाने अर्ध दिल्याने कुंडलीतील शनी 7.5 देखील संपत्ती. आता एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे तो दूर होईल व पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल. पिंपळाच्या झाडाला स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्री भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतः अहम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात देखील केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व
महत्त्व आहे देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होत नाही, होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णानेही पिंपळाच्या झाडाला आपले स्वरूप मानले आहे. तर आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्याला एक तांब्याच्या पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे. आता दूध घेतले आपण शक्यतो तरी कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित असल्यामुळे पक्षाच्या काळामध्ये पिंपळाच्या झाडाजवळ आपले पूर्वज येतात अशी देखील मान्यता आहे. तर आता आपण जिथे गेल्यानंतर आपण ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. मुळाचा जवळ तुम्ही अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे. तसेच तिथे तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. हा दिवा जेव्हा प्रज्वलित करतो या दिव्यामध्ये देखील आपण काळी तीळ टाकायची आहेत आणि या दिव्याचं तोंड हे आपण दक्षिण दिशेला करायचं आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल, घरातील लहानाकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा तुमची नक्कीच करेल असे आपण म्हणायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला देखील आपण प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपण 11-7 प्रदक्षिणा घालू शकता. कारण की या झाडामध्ये भगवान विष्णूंचा देखील वास असतो. त्यामुळे आपण प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत. झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना परत तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी देखील सांगायची आहे. आता हा उपाय करत असताना पिंपळाच्या झाडाजवळ जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची. आपल्या मुलांच्या देखील कपाळाला ही माती लावायची आहे. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मी देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता पिंपळाच्या झाडाखाली आपण ही पूजा सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. आपण मध्ये कुठे थांबायचं नाही. कुठे थांबलो तर जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत फलदायी ठरत नाही. तसेच या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण कपुरासोबत एक वस्तू देखील जाळायची आहे. आपण एक वाटी घ्यायची आहे, तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. त्यावरती भीमसेन कापराची 4-5 वड्या टाकायच्या आहेत आणि तो फक्त आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाळायचा आहे. तिथे देखील उंबरठ्याजवळ आपल्याला पितळाचा वास असतो असे म्हणतात. त्यानंतर पूर्वजाकडे माफी मागायची आहे. तसेच घरामध्ये इडापिडा, नजरबाधा, संकटे दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे. आता जे काही अर्धे तांदूळ असतील ती वाटी आपण घराबाहेरच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे काही तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल. यामुळे देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. गुड